या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार आज मी तुम्हाला सांगणार आहे, खूप लवकर गुरुचरित्र पारायण सुरू होणार आहे। 9 तारखेपासून गुरुचरित्र पारायण सुरू होईल, तर 15 तारखेला स्वामी जयंती आहे, तोपर्यंत पारायण म्हणजे त्या दिवशी सांगता आहे पारायणाची, गुरुचरित्र पारायणाची। तर ह्या काळामध्ये आपल्याला काय खायचं आहे आणि काय खायचं नाही, तर ह्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे। कारण की गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेलेला आहे आणि त्याचं पालन केल्याने आपले जे इच्छा असतात, आकांक्षा असतात, आपल्या मनातल्या ज्या कामना असतात, ते गुरु महाराज पूर्ण करत असतात। म्हणून ह्या काळामध्ये आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वर्जित करायच्या आहे आणि काय खायचं आहे आणि काय खायचं नाही। मी तुम्हाला आज फळे भाज्या कोणत्या खाव्या, पालेभाज्या कोणत्या खाव्या, तेल कोणतं वापरावं, मसाले कोणते वापरावे, दूध खावं की नाही खावं, ते संपूर्ण मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती प्राप्त होईल। आता मी तुम्हाला सांगते, गुरुचरित्र पारायण काळामध्ये या 7 दिवसापर्यंत आपल्याला पालन करायचं आहे। या 7 दिवसामध्ये तुम्हाला ह्या वस्तू खायच्या नाही। आता तुम्हाला सांगते की एक वर्णी तुम्हाला खायचं आहे। आता एक वर्णी म्हणजे तुम्ही एक तर गव्हाची चपाती खाऊ शकतात किंवा ज्वारीची भाकरी खाऊ शकतात। तुम्ही 7 दिवसापर्यंत फक्त चपातीच खायची आहे किंवा भाकरीच खायची आहे 7 दिवसापर्यंत। नंतर तुम्हाला आता मी सांगते पालेभाज्या आपल्याला काय खायच्या आहे आणि काय खायच्या नाही। बघा, पालेभाज्या तुम्ही पालेभाज्या खाऊ शकतात, पण ज्याच्यातल्या लाल माठ, हिरवा माठ, राजगिरा, पालक, करडई, कोथिंबीर, कढीपत्ता हे तुम्ही खाऊ शकतात। फळे काय खावे, आता मी तुम्हाला सांगते की आपल्याला फळे कोणते कोणते खायचे आहे। तर फळे खाण्यासाठी फळभाज्या खाऊ शकता, म्हणजे जे फळभाज्या आहेत ते तुम्ही खाऊ शकतात। बटाटा, टमाटो, फ्लावर, कोबी, गिलके, ढोबळी मिरची, हिरवी व लाल मिरची, तोडगे, गाजर, सुरंग, रताळे हे तुम्ही खाऊ शकतात या पारायण काळामध्ये। आणि फळे सर्व प्रकारचे तुम्ही खाऊ शकतात, फक्त जे कडू लागतात ते फळं तुम्हाला वर्जित करायचे आहे। परत आता तेल कोणतं वापरावं ते तुम्हाला सांगते। पारायण काळामध्ये आपल्याला तेल सुद्धा कोणतं वापरायचं असतं ते तुम्हाला आता सांगते। तेल सूर्यफूल, करडई तेल वापरू शकतात। सूर्यफूलचं आणि करडईचं तेल तुम्ही वापरू शकतात, पण शेंगदाणे तेल आणि सोयाबीनचं तेल तुम्हाला तुमच्या पारायण काळामध्ये 7 दिवसापर्यंत खायचं नाही। सूर्यफूलचं तेल म्हणजे शेंगदाण्याचं तेल आणि सोयाबीनचं तेल तुम्हाला वर्जित करायचं आहे। ह्या 2 तेल वर्जित करायचं आहे। परत तुम्ही मसाले कोणते खायचे आहे, ज्या वेळेस आपण ह्या भाज्या करणार त्यावेळेस तुम्हाला मसाले कोणते खायचे आहे ते सांगते। मसाल्यांमध्ये हळद, लाल मिरची, हिरवी मिरची तुम्ही खाऊ शकतात, पण गरम मसाला, कोरडा मसाला, गरम मसाला किंवा मसाला तुम्हाला बिलकुल वर्जित करायचा आहे, म्हणजे खायचंच नाही। आता दुधाचे पदार्थ, म्हणजे जे दूध आहे त्याचे पदार्थ तुम्हाला काय काय खायचे ते सांगते। दुधाचे जे पदार्थ आहेत त्याच्यात दूध आहे, दही आहे, ताक आहे, कढी आहे, परत कढी तुम्ही खाऊ शकतात। ह्या गोष्टी तुम्ही खायच्या आहे। पण ज्या वेळेस आपण कढी करणार त्यामुळे तुम्हाला कढीपत्ता आणि हे टाकायचं नाही, मोहरी टाकायची नाही, मग तुम्ही जिरं वगैरे टाकू शकतात। आता तुम्हाला आता वारानुसार, आता जर तुमचा सोमवार असेल, मंगळवार असेल, त्या वारामध्ये जर पारायण आपलं सुरू आहे, तर वारानुसार जर तुमचे उपवास असतील तर त्या वारानुसार तुम्हाला जे पदार्थ तुम्ही खातात, म्हणजे वरईचा तांदूळ, भात, शिंगाड्याचं पीठ वगैरे ते खाऊ शकतात। तर त्याच्यातलं तुम्हाला काय काय खायचं आहे ते सांगते। बघा, शिंगाड्याचं पीठ तुम्ही खाऊ शकतात, बटाटे, रताळे, साबुदाणा, राजगिरा खाऊ शकतात। तर हे पदार्थ तुम्ही उपवासाच्या ज्या दिवशी तुमचा उपवास आहे त्या दिवशी तुम्ही हे पदार्थ खाऊ शकतात। परत तुम्हाला काय खाऊ नये ते सांगते। कडधान्य, जे कडधान्य असतं, मटकी असते, मूग असतात, ते तुम्हाला खायचे नाही। नंतर शेंगदाणे सुद्धा तुम्हाला खायचे नाही। डाळी ज्या असतात त्या डाळी, कोणतेच डाळ तुम्हाला खायची नाही। या 7 दिवसामध्ये तुम्हाला या कोणत्याच डाळी सुद्धा खायच्या नाही। परत तुम्हाला ज्या खाणाऱ्या वस्तू आहेत ते सांगते, नाही खाऊ नये त्या वस्तू तुम्हाला आता सांगणार आहे। गवार, वांगे, कारले, वाल, शेपू, मेथी, कांदापात, लसूण, कांदा, मोहरी, वरण, भात खाऊ नये आणि मोहरी सुद्धा आपल्याला खायची नाही। या पारायण काळामध्ये या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे। परत तुम्ही चहा, कॉफी घेऊ शकतात किंवा दूध सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। नंतर पित्त विकारक जे पदार्थ आहे, ज्याच्याने आपल्याला पित्त होते, ऍसिडिटी होते किंवा वाताचे प्रकार असतात, ते तुम्हाला खायचे नाही। त्याच्यातलं म्हणजे बाहेरील पदार्थ सुद्धा तुम्हाला खायचे नाही, म्हणजे मैद्याचे पदार्थ खायचे नाही, अन्न घ्यायचं नाही,
पारायण काळामध्ये आपल्याला खाली झोपावं लागतं. तर खाली झोपण्यासाठी तुम्ही त्या चटईवर तुम्ही झोपायचं आहे. गादीवर बसत नाही, सोप्यावर बसत नाही. तर ह्या गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे. पारायण काळ ज्यावेळेस आपलं पारायण सुरू असतं तर त्या पारायण काळामध्ये आपल्याला दुसऱ्याच्या घरी सुद्धा जायचं नाही. तुम्ही सेवकरी लोक म्हणजे जे पारायणाला बसले आहे त्यांच्या घरी जाऊ शकतात, पण इतर दुसरे कोणी आहे आणि तुम्ही त्याच्या घरी जाऊन खात असणार ते सुद्धा चुकीचं सांगितलेलं आहे. त्यामुळे पारायण काळामध्ये कधीच कोणाचं पर अन्न घ्यायचं नाही आणि कोणाच्या घरी जायचं सुद्धा नाही. घरात ज्या वेळेस आपलं गुरुचरित्र पारायण सुरू असतं त्या काळामध्ये जर तुम्ही केंद्रामध्ये बसलेला असणार तर तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य असेल तर विष्णू सहस्त्रनाम तिथं ऐकायला जायचं आहे, तिथं वाचन करायचं आहे. किंवा जर तुम्ही घरी करत असणार तर घरी सुद्धा तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. कारण की विष्णू सहस्त्रनाम जे आपण आपल्याने काही वाचताना किंवा काही चुका झालेल्या असतात ते क्षमा प्रार्थना करता विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं जातं. त्यामुळे ह्या गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे. या काळामध्ये कुणाला शिवी घालायची नाही, कुणाशी वाईट बोलायचं नाही, कुणाबद्दल वाईट विचार सुद्धा आपल्या मनात यायला नको. ह्या गोष्टींचं आपल्याला या पारायण काळामध्ये नियम पाळायचे असतात. बघा, हे 7 दिवसाचं पारायण केल्याने आपल्या जे कामना असतात त्या पूर्ण होत असतात. तर त्या ठिकाणी संकल्प वगैरे घेतला जातो. तुम्ही जर घरी करत असणार तर तुम्ही घरी संकल्प करायचा आहे आणि मग पारायणाला बसायचं आहे. ज्या वेळेस आपण पारायणासाठी जातो त्यावेळेस आपल्या जे कपाळ असतं त्याच्यावर टिकली नको, टिकली सुद्धा लावत नाही, कुंकू लावला जातो. तर कुंकू लावायचं आहे, टिकली लावायचं नाही. परत तुम्हाला अंबाळा मारायचा आहे, केस मोकळे सोडत नाही. डोक्यावर पदर घेऊनच गुरुचरित्र पारायण आपल्याला पठण करावं लागतं. तुम्ही साडी घालू शकता, तुम्ही ड्रेस घालू शकता, फक्त डोक्यावर पदर पाहिजे. जोपर्यंत म्हणजे पारायणाचा अध्याय वाचला जातो तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टींचं पालन करायचं आहे. कारण की तो 5वा वेद आहे आणि गुरुमाऊलींनी सगळ्या स्त्रियांसाठी हे मोकळं केलेलं आहे की आपण गुरुचरित्र पारायण वाचू शकतो. म्हणून आपल्याला हे जे नियम आहे ते खूप पाळायचे आहे. जर आपण हे अशाच पद्धतीने नियम पाळले तर आपल्याला निश्चितच आपल्या पारायणाचं फळ प्राप्त होतं आणि आपल्या आयुष्याचे जे स्वप्न असतात, दुःख असतात ते नाश होतात, स्वप्न पूर्ण होतात. आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते आणि मनातल्या कामना पूर्ण होत असतात. म्हणून या गुरुचरित्र पारायणाच्या काळामध्ये आपल्याला हे जे नियम तुम्हाला सांगितले हे केंद्रानुसार सांगितलेले आहेत. ज्या वेळेस आता बघा, मी गुरुचरित्र पारायण 17 वर्षापासून करत आहे. जेव्हापासून मी पुण्यात आली तेव्हापासून मी गुरुचरित्र पारायण करते आणि एखाद्या वेळेस काही प्रॉब्लेम वगैरे आले तर मला करता येत नाही, पण मी माझ्या घरामध्ये रोज 18वा अध्याय पठण करत असते. त्यामुळे गुरुचरित्रामध्ये कोणते खायचं आणि काय खाऊ नये हे आम्हाला नेहमी केंद्रामध्ये सांगितलं जातं. त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ह्या गोष्टींचं आपल्याला पालन करायचं आहे. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.